शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने पनवार वर्धा येथे पत्रादेवी गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन हरकतीच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसीचं दहन स्टेशन चौकात करण्यात आले। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। यावेळी महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत करणारच अशी भूमिका घेतली आहे। माधवनगर, बुधगाव, कर्नाळा आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप निर्माण झालाय। त्यामुळेच या नोटिसीचं दहन करण्यात आलंय। आम्ही केवळ दहन करून थांबणार नाही, तर प्रसंगी हातात शस्त्र घेऊ, पण 1 इंचही जमीन देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। महामार्ग हे विकासाचं मोठं साधन आहे, यामध्ये दुमत नाही, पण जे महामार्ग गरजेचे आहेत ते करा, त्याला आमचा विरोध नाही। रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहनं नाहीत, आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही, मग हा महामार्ग कशासाठी? कोणत्या भाविकाची मागणी नाही, वाहनधारकांची मागणी नाही, कुणाचीही मागणी नसताना ठेकेदार आणि आमदार खासदारांना पोहोचण्यासाठी हा महामार्ग होतोय, त्यामुळे याला आमचा विरोध आहे। या मार्गात भ्रष्टाचारही प्रचंड आहे। राष्ट्रीय महामार्गाचे 1 किलोमीटरचा खर्च 35 कोटी आहे, तर या महामार्गाचा खर्च 107 कोटी आहे। हा सर्व पैसा ठेकेदार, आमदार, खासदारांना वाटप होणार आहे असाही आरोप खराडे यांनी केलाय। राज्य सरकारनं गोवा टू वर्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं धोरण आखलेलं आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे। कोणत्याही शेतकऱ्याची, भाविकाची, वाहनधारकाची मागणी नसताना हा महामार्ग रेटण्याचं धोरण राज्य सरकार करतंय आणि त्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता नोटिसा मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि कोणाची मागणी नसताना, काही मुठभर लोकांच्या मागण्या असताना दलालांनी मागणी केल्यानंतर त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। त्यामुळं या नोटिसींचं दहन या ठिकाणी स्टेशन चौकात करण्यात आलेलं आहे आणि यापुढच्या काळात अशा नोटिसा पाठवल्या तर नोटीस पाठवणाऱ्यांचं आम्ही दहन करू। प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बडवून काढावं लागलं तर बडवून काढू, हातात शस्त्र घ्यावं लागलं तर घेऊ, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह राज्यातल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। ही फक्त एक झलक आहे, हे आम्ही झलक दाखवलेलं आहे। या पुढच्या काळात जे काही उग्र आंदोलन होईल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील।